तुम्ही जर पूर्वीचे याच लोकांची भाषणं बघितले तर भाजपच्या बद्दल हे नेहमी एवढंच सांगत होते की भाजपमध्ये हुकुमशाही आहे, भाजपमध्ये दडपशाही आहे, भाजप सामान्य लोकांसाठी कधीही काम करत नाही आणि आज स्वार्थी राजकारणामुळे फक्त तुम्ही सत्तेत जाण्यासाठी पलीकडे गेला आणि पवार साहेबांनाच तुम्ही म्हणत आहात की हे हुकुमशाही करणारे नेते आहेत. खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे, वकील जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ते ब्रीफिंग झाल्यानंतरच बोलत असतात. ब्रीफिंग हे नेत्यांकडनंच त्या वकिलांनी घेतलं असावं आणि जे वक्तव्य वकिलांनी केलं हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या नेत्यांनी 18 वर्ष मंत्रिपद आदरणीय पवार साहेबांमुळे भोगली त्या लोकांनीच हे वक्तव्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. मी एक तर तुम्हाला सांगतो की आता आदरणीय पवार साहेब कुठेही हे बघत नाहीत की आमदार किती त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की येत्या एका वर्षभरात 1.5 वर्षभरात विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत. पूर्वीचे इतिहास जर आपण बघितला तर ज्या लोकांनी आदरणीय पवार साहेबांना दगा दिला त्यातले 95% आमदार हे पडले होते आणि परत कधीच राजकारणामध्ये पुढे येताना आपण सर्वांनी बघितलेले नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या मनामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की लोकांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं आणि ज्या लोकांनी विचाराला दगा दिला, लोकांच्या मताला दगा दिला, अशा लोकांना येत्या काळामध्ये धडा 100% शिकवायचा. त्यामुळे आज कोण कुठे याच्यापेक्षा येणारी लढाई कशी लढायची हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. बातम्यांवर चर्चेवर वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगता येणार नाही, पण एकच गोष्ट तुम्हाला येत्या काळामध्ये काय होईल असं मला वाटतं आणि ते तज्ज्ञांकडनं चर्चा केल्यानंतरच झाले की आता कुठंतरी भाजपवर त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आमदार आहेत त्यांचं प्रेशर वाढलेलं आहे. अनेक त्यांच्या आमदारांना मंत्रिपदाची स्वप्न हे पूर्वीपासून पडलेली आहेत पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत, म्हणून कुठंतरी अस्वस्थता भाजपमध्ये वाढलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकच चान्स आहे भाजपला त्यांच्या अस्वस्थ आमदारांना मंत्रिपद देण्याचा, ते म्हणजे या 16 आमदारांचं अपात्रपद शिंदे गटाचं झालं की काही मंत्रिपद मोकळी होतील आणि ती झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना ती मंत्रिपद द्यायची. आता प्रश्न एवढाच आहे की अध्यक्ष करतात का खोड करतात. अध्यक्षांनी निर्णय घेतला तर खापर भाजपवर फुटेल आणि कोर्टाने निर्णय घेतला तर मग कुठंतरी न्याय प्रविष्ट गोष्ट होती, न्यायालयाने तिथं निर्णय घेतला, एवढाच तो फरक आहे. पण न्यायालयामध्ये हा विषय जो गेलेला आहे आणि तिथं जर निर्णय घेतला गेला तर 6 वर्ष त्या 16 लाखांना इलेक्शन लढता येणार नाही, ही सुद्धा अडचण आहे. म्हणजे कुठलेही लहान मोठे पक्ष असतील आणि त्यांना जर वाटत असेल संविधान महत्वाचं आहे, सामान्य लोकांचं हित महत्वाचं आहे, त्यांचे विचार महत्वाचे आहेत, तर उमेदवार लढवत असताना कुठेही अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल. कारण का आपण नेहमी हेच म्हणतो भाजप संविधानाच्या विरोधात असणारा पक्ष आहे, तशी मदत भाजपला होईल अशा पद्धतीने तुमचे उमेदवार उभे करू नये. ते मनसेच्या बाबतीत सुद्धा असू शकतं ना, ते इतरही पक्षांच्या बाबतीत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांचे उमेदवार निवडून कसे येतील या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचं जास्त महत्वाचं आहे, ना की मतं कशी कापली जातील. मतं घेऊन भाजपला अप्रत्यक्षपणे कशी मदत केली जाईल याचा विचार या छोट्या मोठ्या पक्षाने करू नये असं नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं. हे सरकार अहंकारी सरकार, या सरकारला फक्त स्वतःच कळतं, त्यांना फक्त स्वतःच्या नेत्यांना खुश करणं कळतं, मंत्रिपदाबद्दल बोलणं कळतं, कुठं मंडळ द्यायची असेल त्याच्याबद्दल कळतं. एखादा व्यक्ती नाराज असेल तर 150-200 कोटी 1000 कोटी देऊन त्याला गप्प करणं हे एवढं कळतं. सामान्य लोकांचे प्रश्न कळत नाहीत. हे अक्षरशः सामान्य लोकांना गृहीत धरून चाललेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर भरतीचा जो काही निर्णय आहे तो खरं मूर्खपणा आहे या सरकारचा. तुम्ही जर मध्ये बघितलं तहसीलदार भरती सुद्धा यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करायची होती. हॉस्पिटलमध्ये आज नांदेडला झालं, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला झालं, तिथं जी भरती खरं तर 6 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती आज केली जात नाही. कदाचित त्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच तिथं असणाऱ्या डॉक्टर नाहीतर इतर लोकांची भरती करावी असावी
या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि त्यामुळेच एक युवक म्हणून, एक नागरिक म्हणून 25 तारखेला ऑक्टोबरला युवांच्या वतीने युवांसाठी आम्ही युवा संघर्ष यात्रा काढत आहोत 850 किलोमीटरची. त्याला सुद्धा लोक प्रतिसाद देतील, युवा प्रतिसाद देतील, कारण युवांना या सगळ्या गोष्टी कुठेही योग्य वाटत नाही. पण हे सरकार कुठेही या युवांचं ऐकेल असं वाटत नाही, कारण का ह्यांना कुठेतरी अहंकार आलेला आहे. बघा ना, आपल्याला फक्त याच चर्चेबद्दल बातम्या होताना नाहीतर राजकीय स्टेटमेंट होताना आपण बघायला मिळतात. पण सामान्य लोकांमध्ये जी नाराजगी आहे ती कुठेही पुढे येत नाही. खरं तर मला असं व्यक्तिगत वाटतं, सरकार तर कमी पडतच आहे, पण कुठेतरी आम्ही सर्वजण सुद्धा सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडतो का काय, असा सुद्धा प्रश्न पडत आहे. आज राजकारण न करता लोकात जाऊन लोकांच्या हितासाठी लढण्याची जरूरत आहे. जे काही नांदेडला झालं, शेतकऱ्यांची आजची परिस्थिती, युवकांची परिस्थिती आज फार हलाखीची, फार अडचणीची आहे आणि त्यासाठी कुठंतरी सगळे एकत्रित येऊन एक मोठा लढायची जरूरत आहे. पार्टी निर्णय घेईल तेव्हा घेईल, पण शेवटी आपल्या हातात ज्या काही गोष्टी असतात, जसं की पदयात्रा असेल, आंदोलन असेल, उपोषण असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हातात घ्याव्याच लागतील असं आम्हाला वाटतं. आता बॅनरवर यशवंतराव चव्हाण साहेबांचे फोटो जर येत असतील, त्यांचं कामच ते ना ट्रोल करणं. ट्रोल केल्याशिवाय दुसरं काय त्यांच्याकडे नाही आहे. तुम्ही जर बघितलं, ज्या व्यक्तीने घर बांधलं, मुलं मोठी केली, मोठी मुलं झाल्यानंतर वेगळ्या खोल्या असाव्यात त्या खोल्या बांधून दिल्या, त्यानंतर त्यांचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर अजून मोठ्या खोल्या करून दिल्या आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यांच्यासाठी केलं तेच आज म्हणतायत वडिलांना की आता तुम्ही बाहेर जावा. अशी आज परिस्थिती आहे. आदरणीय पवार साहेब काल स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये गेले होते. कशासाठी गेले होते? तो जो पक्ष त्यांनी उभा केला, जो स्क्रॅच पासून त्यांनी बांधला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून जे लोक आता पलीकडे भाजप बरोबर गेलेली आहेत, त्यांनी 16-16, 18-18 वर्ष मंत्रिपद भोगली. तेच लोक आता म्हणतात हा पक्ष त्यांचा नसून, म्हणजे पवार साहेबांचा नसून हा त्यांचा आहे आणि त्याच्याबरोबरच बोलत असताना सगळेच निर्णय आदरणीय पवार साहेब घेत होते असं ते सांगतात. पण आता मंत्रिपद कुणी घ्यायचं, कुठलं घ्यायचं याच्यामध्ये पवार साहेब कधी लक्ष घालत नव्हते. चर्चा होत होती कोणाला कुठलं घ्यायचं, कसं घ्यायचं, आणि हेच नेते जे आता पलीकडे गेले ते त्या बाबतीतला निर्णय घेत होते.